तर आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. आजच्या दिवशी आपण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल या गावातील हिवाळी नावाच्या एका खेड्यावर आलो आहोत. कदाचित संपूर्ण भारतात एकमेव अशी शाळा आहे जिथे आपण रहिवासी शाळा म्हणूया, ज्या शाळेमध्ये गावित सर अनेक प्रयोग करत आहेत आणि ते पूर्ण यशस्वी होत आहेत. तर आपण आहोत आता या मुलांसाठी इथे या खेळणी टांगलेल्या आहेत. झोका आहे, घसरगुंडी आहे, सीसॉ आहे, जेव्हा मनाला येईल तेव्हा खेळा. तर आनंद आपल्याला आता या औषधी वनस्पती उद्यानाच्या संदर्भात हेमांशू सगळी माहिती देणार आहे. चल जाऊया, आपण बघूया त्याने काय काय वन औषधी लावलेली आहेत ती बघूया. तर इथे औषधी वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कोणता पण आजार झाला ना तर याचा आपण वापर करतो. हे 5 चार्ट लावलेले आहेत तिथे. त्याच्याविषयी माहिती सांग बरं एखादी. या डोंगराच्या उतारावर हे जे फलक बघतोय आपण, तर या फलकाच्या जवळ वनऔषधी लावलेली आहे. हा उपक्रम आत्ताच सुरू झालेला दिसतोय. थोड्या दिवसांनी कदाचित इथे या फलकावर जी नावं आहेत ती झाडं नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. आता ते सगळे प्लांट एकदम छोटे छोटे आपण बघू शकतोय. मधमाशी पालन हा उपक्रम सुद्धा इथे राबवला गेलेला आहे. मुलांना खरं तर मधमाशी म्हटलं म्हणजे पहिला आठवतो तो डंख, नंतर मग मध. तर आपण आता या तळ्यावर आलेलो आहोत आणि या विद्यार्थ्यांना इथे मच्छी पालन किंवा मत्स्यपालन हे सुद्धा शिकवले जाते. किती दिवस झाले बी टाकलंय? तर आपण या शाळेमध्ये गोपालन केल्या जात आहे. त्या संदर्भात गणेश पुन्हा आपल्याला एकदा या गायी संदर्भात माहिती देते. हां गणेश. गाय ही गिर आणि जर्सी 2 क्रॉस आहे आणि ती 45 ते 40 वर्ष दरम्यान दूध देते एका दिवसाला. वा 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 वा. विद्यार्थ्यांना सुलभ सगळे संदर्भ मिळावेत म्हणून अशा प्रकारचे हे फलक तयार केलेले आहेत. भारतीय समाजव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संविधान, हे सगळे प्रयोग अफलातून आहेत आणि अनुकरणीय आहेत. त्यामुळे इथले विद्यार्थी संविधानाच्या संदर्भात पण सुद्धा सहज बोलतात. कायद्यांचे सगळे कलम त्यांना माहिती आहेत.
समितीची स्थापना कधी झाली? 1946. संविधान समितीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. घटना समितीच्या कामकाजाचे एकूण दिवस 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. घटना समितीचे एकूण अधिवेशने 18. मूलभूत कर्तव्ये 5. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. या आदर्श शाळेतील हा आदर्श नावाचा विद्यार्थी आपल्याला 99चा पाढा म्हणून दाखवत आहे. आदर्श सुरू. 99 के 99 जुने 198 93 297 99 396 99 5 495 99 594 99 7 693 99 8 892 99 9 991 10 990. क्या बा कसं आहे ना, आता ह्या तिघांनी वेगवेगळे पाढे म्हणून दाखवले, तर हा सुद्धा शेवटी तुमची हुशारी तुम्हाला शांत बसून देत नाही, तुमची कुशाग्र बुद्धी तुम्हाला शांत बसून देत नाही. तर हा आपला छोटा विद्यार्थी 105 चा पाढा म्हणून दाखवणार आहे. स्टार्ट बेटा. 105 1 105 105 दुने 210 105 315 105 420 105 5 525 105 630 105 7 735 105 8 840 105 9 945 105 10 1050. वा 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 वा, खूप छान खूप छान, ग्रेट. तो मराठीही लिहितोय आणि इंग्रजी सुद्धा लिहितोय. ग्रेट. क्या बात, बढिया, बहुत बढिया. मित्रांनो, आश्चर्य काय असतं, शैक्षणिक पात्रता कोणत्या वयात किती वाढू शकते याचं उदाहरण ही अजून बालवाडीची विद्यार्थिनी आहे पायल नावाची. ती आता आपल्याला बघा काय करून दाखवणार. दाखव बेटा, काय करतेस? माझं नाव लिही, शशी. मराठी इंग्लिशमध्ये लिहिलं. हे बघा, तिने मराठीमध्ये लिहिलं आणि इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे. उलट पाढे घे. आणि आता ती लिहिणार आहे पाढे. 11 पासून लिहिलं. आणि दोन्ही हाताने लिहिते. विशेष म्हणजे म्हणून लिहा. 5 5 देतो. 21 लिही. बरोबर लिहिलं. 210 आणि पुढे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, 54 अब्ज, 36 कोटी, 50 लक्ष, 74,937. क्लॅप 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 क्लॅप, टाळ्या. हॅलो बेटा, हॅलो. ग्रेट 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 ग्रेट. ही उद्याची पिढी आहे. ही आज एवढी शार्प आहे. या देशाचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. बाबू इकडे. तर आता ही आहे वेदिका. ओके, ही आपल्याला गुजराती आणि मराठी या भाषेचे मुळाक्षर लिहून दाखवणार आहेत आणि तेही दोन्ही हाताने.
बाळा तू बोल बरं ते ओ ओ म्हण. हां हे ए आई ए. ए. ओ. ओ. खरं तर या कन्नड येतं का? कन्नड कुठे येतं? बौद्धिक चातुर्याचं किंवा या बुद्धिमत्तेचं कोणत्या शब्दामध्ये विश्लेषण करावं मी थोडासा अनपढ आहे, माझी प्रज्ञा तेवढी नाही आहे, पण रिअली हे खरंच अद्भुत आहे. दीदी. खूप छान बेटा. दीदी. आता ही पुढची विद्यार्थिनी अनन्या आपल्याला एकाच वेळी 2चा पाढा आणि 3चा पाढा ते करता आपल्या करता- उजव्या हाताने आणि डाव्या हाताने लिहून दाखवत आहे. ते करता करता कलम मध्ये कलम 1, संघ राज्याचे नाव व राज्यक्षेत्र, कलम 5, नागरिकत्व, कलम 14, कायद्यापुढे समानता, कलम 21 क शिक्षणाचा हक्क. मूलभूत कर्तव्य क्रमांक 1, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत आदर करावा. मूलभूत कर्तव्य 11, 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. मूलभूत हक्क पहिला, समतेचा हक्क. समतेच्या हक्कात किती कलम आहेत? 14 ते 18. बिहारची राजधानी, पटना, गुजरातची राजधानी, गांधीनगर, राजस्थानची राजधानी, जयपूर, मध्य प्रदेशची राजधानी, भोपाळ. आंध्र प्रदेशची राजधानी, आंध्र ज्यावेळेस प्रदेश, तुम्ही- अमरावती. एका वेळेला 3. एका वेळी आपण जास्तीत जास्त एक काम करू शकतो कुठलंही. ओके, गाणं म्हणायचं असेल तर फक्त गाणंच म्हणू शकते, बरोबर. पण गाणं म्हणताना गाणं लिहून नाही दाखवू शक्य नाही ते सगळ्यांना. पण या शाळेत आमच्या गावित सरांनी या विद्यार्थ्यांना बघा, तिने आपल्याला 2चा आणि 3चा पाढा म्हणून दाखवला. त्याच वेळी संविधानातील कलम त्या अनन्याला विचारलं. जसं तिचं नाव अनन्य आहे, जसं तिचं नाव अनन्य आहे तर ती खरंच अनन्य आहे. सरळ मिरर, सरळ आणि मिरर. आता सरळ आणि मिरर मध्ये लिहिणार. चला भेटूया सर पुन्हा एकदा. बाय बाय बाय. खरंच थोडासा इमोशनल झालंय. खरंच असं सगळं जर असेल तर या भारताचं भविष्य किती उज्ज्वल असेल आज नाही पण येणारा काळ नक्कीच सांगेल. मित्रांनो, खरंच या इथे बघा, तुमच्या येण्यानं खूप काही होणार नाही पण तुमच्यात नक्कीच परिवर्तन होईल. थँक्यू.